स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांसाठी रणनीती। तर आठवड्यातील 4 दिवस अजित पवार करणार महाराष्ट्राचा दौरा। भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार। फ्रान्ससोबत मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी। भारत खरेदी करणार 26 राफेल सागरी लढाऊ विमान। महाविकास आघाडीच्या खासदारांच्या विरोधात मुंबईत बॅनरबाजी। भाजप युवा मोर्चाकडून वरळी चेंबूर परिसरामध्ये बॅनर लावत निषेध। अरविंद सावंत आणि वर्षा गायकवाडांच्या विरोधात बॅनरबाजी। नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। अवकाळी पावसाने शेती पीक आणि फळबागायतीचं मोठं नुकसान। विदेशी नागरिकांनी बनावट दाखले बनवल्याचे पुरावे। मालेगावमध्ये सरकारी वकिलांचा धक्कादायक खुलासा। तर मनपाने बनावट कागदपत्रांच्या आधारे दिले जन्म दाखले। धाराशिवमध्ये बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल। जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना बनावट कंपनीच्या नावे औषध पुरवठा केल्याची माहिती। मुंबईमध्ये ई बाईक टॅक्सीला ऑटो रिक्षा चालकांचा विरोध। ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी रद्द करा। ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती आक्रमक। संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन। परीक्षा विभागाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप। बीडच्या मस्ताजोग येथील आवादा कंपनीमध्ये चोरी। कंपनीतील 12,87,000 रुपयांचं साहित्य चोरीला। चोरीच्या घटनेनंतर आवादा कंपनी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। पालघरमध्ये डॉक्टरनं वृद्ध महिलेला चिरडलं। गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात। तर अपघातामध्ये वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू। पोलिसांनी डॉक्टर चालकाला घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।